ज्या भिकाऱ्याला सुरक्षा रक्षक हाकलून लावत होते त्याला पाहताच नवरी धावत बाहेर का आली. एका रात्रीत बदललेल्या या आयुष्याची कथा ऐकून तुमचेही डोळे भरून येतील. मंगलाष्टकाचे सूर आणि वाजंत्र्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमत होता. चारी बाजूंना दिव्यांची आरस, फुलांचा सुगंध आणि पाहुण्यांची हसती खेळती गर्दी होती. शहरातले मोठे उद्योगपती देवेंद्र महाजन यांच्या एकुलत्या एक मुलीचे रियाचे लग्न होते. रिया जेवढी सुंदर होती तेवढीच ती दयाळू आणि समजदार होती. तिचा नवरा अभिषेक हा सुद्धा एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत घरातील मुलगा होता. हे लग्न म्हणजे जणू एखादे स्वप्न सत्य झाल्यासारखे वाटत होते. पण या सगळ्या झगमगाटात रियाचे लक्ष भलतीकडेच होते. प्रत्येक विधी दरम्यान तिचे डोळे हॉलच्या मुख्य काचेच्या दरवाजाबाहेर पाहत होते. तिच्या डोळ्यातील ती अस्वस्थता कोणालाच समजत नव्हती. अक्षता पडल्या, फेरे पूर्ण झाले, पाहुणे जेवणाचा आस्वाद घेत होते आणि नवंद पतीला शुभेच्छा देण्यासाठी रांगेत उभे होते. तितक्यात हॉलच्या मुख्य दरवाजावर काहीतरी गोंधळ सुरू झाला. सुरक्षा रक्षक एका म्हाताऱ्या माणसाला बाहेर ढकलत होते. तो म्हातारा अतिशय फाटक्या मळक्या कपड्यामध्ये होता. अंगावर धूळ, पायात चप्पल नाही आणि हातात एक गंजलेले भांडे. तो अत्यंत लाचार दिसत होता आणि गयावया करत होता. सुरक्षा रक्षक ओरडला, "ए म्हाताऱ्या, मागे सर. इथे शहरातले मोठे लोक आलेत. तुझी आत डोकण्याची हिंमत कशी झाली? चल निघ इथून." हॉलमधील अनेक लोक त्या भिकाऱ्याकडे तुच्छतेने पाहू लागले. काहींनी तोंड वाकडी केले तर काही जण पुटपुटले की अशा शुभ कार्यात हा अवदासा कुठून आला. रियाची नजर जशी त्या भिकाऱ्यावर पडली तसा तिचा चेहरा पांढरा पडला. तिचे डोके वाढले आणि दुसऱ्या क्षणी असं काही घडलं ज्याची कल्पना तिथल्या एकाही माणसाने केली नव्हती. रियाने तिच्या भारी बनारसी साडीचा पदर सावरला आणि आपल्या महागड्या दागिन्यांची पर्वा न करता ती थेट मांडवातून बाहेर धावली. तिचे वडील देवेंद्र यांनी मागून हाक मारली, "रिया, अगं थांब, कुठे चाललीस?" अभिषेक सुद्धा चक्रावून तिच्या मागे धावला, पण रियाने कोणाचेच ऐकले नाही. ती मॅरेज हॉलच्या भव्य दरवाजा पार करून थेट रस्त्यावर आली, जिथे रक्षक त्या भिकाऱ्याला ढकलून दूर करत होते. रिया धावतच त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याजवळ पोहोचली. तिने आपल्या करोडच्या लग्नाच्या पोशाखाचा विचार केला नाही. ती जमिनीवरच्या धुळीचा ती थेट त्या भिकाऱ्याच्या धूळ साचलेल्या फाटक्या पायावर टेकली आणि ढसाढसा रडू लागली. रस्त्यावर एकदम शांतता पसरली. मागे आलेले तिचे वडील, नवरा आणि नातेवाईक अवाक होऊन पाहत होते. देवेंद्रजीने पुढे होऊन रागाने आणि सर्व लोकांसमोर झालेल्या अपमानाने म्हटले, "रिया, हा काय वेडेपणा आहे? तुझा लग्नाचा दिवस आहे. सगळे पाहुणे पाहतात. तू रस्त्यावरच्या या साध्या भिकाऱ्याच्या पाया का पडलीस? उठ तिथून." रियाने आपले अश्रू पुसले, पण ती उठली नाही. तिने त्या भिकाऱ्याचे पाय दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवले होते. त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. त्याने थरथरत्या हातांनी रियाच्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय क्षीण आवाजात म्हणाला, "सदा सुखी रहा माझी बाळा. तुला आज असं आनंदात पाहून माझं आयुष्य सार्थक झालं." अभिषेकने पुढे होऊन रियाचा हात धरण्याचा प्रयत्न केला. "रिया, प्लीज मला सांग, हे सर्व काय आहे? हे कोण आहेत?
रिया उभी राहिली. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक वेगळाच आदर आणि कडू सत्य होते. तिने आपल्या वडिलांकडे आणि नवऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली, "बाबा, ज्यांना तुम्ही साधा भिकारी म्हणून हिणवत आहात ना, जर हे आज नसते तर तुमची ही मुलगी 8 वर्षापूर्वीच या जगातून निघून गेली असती. आज जी दुल्हन बनून तुमच्या समोर उभी आहे, हे मला यांनीच दिलेल्या आयुष्याचे दान आहे." हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला धक्का बसला. देवेंद्रजीचा चेहरा उतरला. रियाने ती कथा सांगायला सुरुवात केली, जी आजपर्यंत तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात दडलेली होती. 8 वर्षापूर्वी मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा बसने घरी येत असताना रस्त्यात एक भीषण अपघात झाला होता. आमची बस एका खोल दरीत कोसळली होती. रात्रीची वेळ होती, ओसाड रस्ता आणि मुसळधार पाऊस. बसमध्ये किंकाळ्या चालू होत्या. अनेक लोक जागीच वारले होते. मी बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेले होते आणि एक लोखंडी सळई माझ्या पोटात शिरली होती. मी रक्ताच्या थारोळ्यात झाडीत तडफडत होते. रियाचा आवाज कापू लागला. पावसामुळे कोणतीही गाडी तिथे थांबत नव्हती. पण तितक्यात हे बाबा, जे त्या काळी एक साधारण मजूर म्हणून काम करायचे, तिथून जात होते. त्यांनी माझी किंचाळ ऐकली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या दरीत उतरले. त्यांनी मला पाठीवर उचलले आणि 5 किलोमीटर धावत जाऊन जवळच्या रुग्णालयात पोहोचवले. रियाने त्या म्हाताऱ्या माणसाचा हात हातात घेत पुढे सांगितले, अस्पतालात पोहोचेपर्यंत माझा खूप रक्तस्राव झाला होता. डॉक्टरांनी सांगितले की अर्ध्या तासात दुर्मिळ असलेले ओ नेगेटिव्ह रक्तगट मिळाला नाही तर मुलगी वाचणार नाही. रुग्णालयाच्या ब्लड बँकेत ते रक्त नव्हते, पण नशिबाने यांचा रक्तगटही तोच होता. यांनी एका क्षणाचाही विचार न करता स्वतःचे रक्त मला दिले. पण गोष्ट इथे संपत नाही. मी ICU मध्ये असताना उपचारासाठी तातडीने 50,000 रुपयांची गरज होती. तोपर्यंत माझ्या घराशी संपर्क झाला नव्हता. यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. माहीत आहे यांनी काय केलं? रियाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. यांनी आपली एकमेव छोटीशी शेती, जी त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार होती, एका आठवड्यात तूट पुंजा पैशात विकली आणि माझ्या उपचाराचे बिल भरले. मी जेव्हा शुद्धीवर आले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की एक देव माणूस मला आयुष्य देऊन निघून गेला आहे. तुम्ही बाबा रुग्णालयात पोहोचेपर्यंत हे मला जीवनदान देऊन गुपचूप निघून गेले होते. यांनी स्वतःचे सर्व काही गमावले. शेती, घर, काम. हळूहळू कर्जाच्या आणि गरिबीच्या ओझ्याखाली दाबून हे रस्त्यावर आले. पण यांनी कधी कोणाकडे मदत मागितली नाही. कधी कोणाला दाखवून दिले नाही की त्यांनी एका मुलीचा जीव वाचवला होता. रियाचे हे शब्द ऐकून तिथे उभे असलेले प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आले. जे लोक काही वेळापूर्वी त्या म्हाताऱ्याचा तिरस्कार करत होते, आता त्यांच्या डोळ्यात त्या माणसासाठी देवासारखा आदर होता. रियाचे वडील देवेंद्रजी, ज्यांना आपल्या श्रीमंतीचा अहंकार होता, त्यांचे मस्तक लाजेने खाली झुकले. ते हळूच पुढे आले आणि त्या भिकाऱ्यासमोर हात जोडून बसले. देवेंद्रजी रडत म्हणाले, "मला माफ करा बाबा. मी पैशांच्या घमंडात एवढा आंधळा झालो होतो की माझ्या मुलीला नवीन आयुष्य देणाऱ्या खऱ्या बापालाच ओळखू शकलो नाही. मी तुमचे हे उपकार 7 जन्मही फेडू शकत नाही."
अभिषेकनेही पुढे होऊन त्या बाबांचे पाय शिवले आणि म्हणाला, बाबा, तुमच्यामुळे आज मला एवढी गुणी आणि महान जीवनसंगिनी मिळाली आहे. तुम्ही आजपासून भिकारी नाही, तर आमच्या कुटुंबाचे सर्वात आदरणीय सदस्य आहात. रियाने तिच्या वडिलांकडे पाहिले आणि म्हणाली, बाबा, आज माझ्या लग्नाचा सर्वात मोठा आशीर्वाद मला मिळाला आहे. पण माझी एक अट आहे. देवेंद्रजीने विचारले, काय अट आहे बाळा? रिया म्हणाली, माझी पाठवणी तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत हे बाबा आत येऊन मांडवात बसून मला स्वतःच्या हाताने आशीर्वाद देत नाहीत. आणि आज नंतर हे कधीही रस्त्यावर राहणार नाहीत. हे आमच्यासोबत आमच्या घरात राहतील. त्या म्हाताऱ्या माणसाच्या, ज्याचे नाव राघवराव होते, डोळ्यात आनंद अश्रू होते. त्यांनी कधी विचारही केला नव्हता की ज्या मुलीचा जीव त्यांनी वर्षापूर्वी वाचवला होता, ती त्यांना एवढा मान सन्मान देईल. मोठ्या आदराने राघवरावांना हॉलच्या आत आणले गेले. नवीन कपडे दिले गेले. रिया आणि अभिषेकने मांडवात बसून सर्वात आधी राघवरावांचे पाय धरून आशीर्वाद घेतले. तीच तसबीर होती ज्या क्षणी एका मुलीने आपल्या रक्षकाला तो हक्क आणि सन्मान दिला, ज्याचे ते खरोखर हकदार होते. समाजासाठी तो माणूस फक्त एक भिकारी होता. त्या मुलीसाठी तो देवाने पाठवलेला साक्षात देवदूत होता. त्या दिवशी हे लग्न फक्त दोन जीवांचे मिलन ठरले नाही, तर माणुसकी, त्याग आणि कृतज्ञतेचे एक असे उदाहरण बनले जे ते शहर कधीही विसरू शकणार नाहीत.